नमस्कार. मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या 8व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. भाद्रपद हा आपल्या हिंदू पंचांगातील 6वा महिना. आपल्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे हा महिना साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये येतो. या महिन्यात चंद्र हा पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रांमध्ये असतो. चातुर्मासातील दुसरा महिना. त्यामुळे आपण लग्न समारंभ, गृहप्रवेश असे मंगल कार्य करत नाही. तसे असले तरी हा महिना खास आहे, कारण आपल्या सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा यांचे आपण उत्साहाने स्वागत करतो. गणेश चतुर्थी म्हणजे गौरी पूजन सुद्धा आले. भाद्रपदातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. म्हणजे नेमके काय हे आपण जाणून घेऊया. चला मग या महिन्यात येणाऱ्या खास दिवसांबद्दल खोलात बोलूया. भाद्रपद महिन्यातील सण. भाद्रपद शुद्ध तृतीया हरितालिका व्रत. या तिथीस स्त्रिया हरितालिकाचा व्रत करतात. बोलीभाषेत आपण हरताळका असे म्हणतो. देवी पार्वतीने शंकर देवांच्या प्राप्तीसाठी वनात जाऊन अनेक कष्ट करून व्रत केले. या दिवशी उपवास करून देवी पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींबरोबर शिवलिंगाचीही पूजा करण्याची प्रथा आहे. जरी हे व्रत कुमारिका करत असल्या तरी विवाहित स्त्रिया सुद्धा अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. हरित आणि अलिका असे हे दोन वेगळे शब्द एकत्र करून हरितालिका हा संस्कृत शब्द होतो. हर म्हणजे हरण करणे किंवा घेऊन जाणे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. हरितालिका ही कथा आपण भविष्य पुराणातील हर गौरी संवादात वाचू शकतो. श्री गणेश चतुर्थी. भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी. या दिवशी आपण गणपतीची मूर्ती घरी आणतो आणि मग पुढचे 10 दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पा आपल्या घरी असतात. गणपती बसतात त्या दिवशी आपण बाप्पांची खास पूजा करून 21 उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतो. बाप्पा घरी येणार म्हणून घरात एक आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते, नाही का? त्यांच्या आगमनासाठी आपण खास तयारी करतो. सजावट, रांगोळी, फुलं, खाद्यपदार्थ या सगळ्यात आपले बारीक लक्ष असते. लोकांकडे 1, 1.5, 2, 5 अशा वेगवेगळ्या दिवसांसाठी गणपती बसतात. बाप्पा जितके दिवस आहेत तितके दिवस रोज त्यांची 2 वेळेस पूजा करावी आणि नैवेद्य म्हणून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. फार पूर्वीपासून गणेश उत्सव सार्वजनिक उत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जात आहे. म्हणून गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना अनेक मंडळं देखील करतात. या मंडळांचे देखावे बघायला बरीच लोक जातात. 10 दिवसात मंडळं अनेक कार्यक्रम आयोजित करतात, जसे की नृत्य, गायन, नाटक आणि अथर्वशीर्ष ह्याचे पठण सुद्धा. ढोल ताशा पथक यांचे प्रयोग बघायला गर्दी होते. सगळ्यांनी एकत्र येऊन बाप्पांचे आगमन करण्यातच खरा आनंद आहे. कुठलेही काम सुरू करण्याअगोदर आपण बाप्पाची म्हणजेच या विघ्नहर्तेची पूजा, त्यांना नमन करून सुरुवात करतो. म्हणून बाप्पा आपल्या आयुष्याचा एक भागच आहेत. याच बाप्पाची आपण आवर्जून दरवर्षी वाट बघतो. भाविकांसाठी गणेश चतुर्थी हा नुसता सण नसून आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा अर्चना करून मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. ऋषी पंचमी. भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजे ऋषी पंचमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे पूजा करतात. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री यांना सप्तऋषी म्हणून आपण मानतो. हे 7 ऋषी आणि वसिष्ठ यांची पत्नी अरुंधती अशा 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा करतात. आजच्या दिवशी आपण स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खाण्याची पद्धत आहे. म्हणून बैलांनी कष्ट करून उगवलेले अन्न किंवा गाईचे दूध या गोष्टींचे सेवन केले जात नाही. असे असल्यास काही खास भाज्या आज वापरून ऋषीची भाजी खायला बनवतात.
ही भाजी काकडी, हिरव्या मिरच्या, दोडका, कोथिंबीर, ओलं खोबरं, अळूची पाने, वालपापडी, लाल माठ, लाल भोपळा, मटार असे पदार्थ वापरून तुम्ही बनवू शकता. आजकाल लोक कॉर्न पण वापरतात. गौरी पूजन. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन असे हे 3 दिवस म्हणजे गौरी पूजन. माहेरवाशीण गौरीचे रूप मानले जाते. जी गौरी आणते तिच्या पायावर दूध पाणी घालून, ओल्या कुंकवाचे स्वस्तिक काढून, हळद कुंकू लावून, घंटा वाजवत गौरीचे आगमन केले जाते. गौरींना घर दाखवले जाते आणि मग त्यांना आपण आपल्या देवघरात ठेवतो. गौरी बसल्या म्हणजे काहींकडे खडे चांदीच्या वाटीत ठेवतात किंवा एका सांगड्यावर मुखवटा असतो. काहींकडे तर या सांगड्याच्या आत डब्यात लाडू, करंज्या ठेवतात, ज्याला गौरीचे पोट भरण्याची पद्धत असे म्हणतात. सर्वांच्या घरी गौरी पूजनाची पद्धत वेगळी असली तरी गौरींना दागिने, रेशमी वस्त्रे, गजरे या सर्व गोष्टींनी सजवले जाते आणि घरात एक उत्साह आणि प्रसन्न वातावरण असते. गौरी बसतात तेव्हा भाजी भाकरीचा बेत असतो. गौरी पूजनाला पंचपक्वान्ने, अळूवडी, कढी, पुरणपोळी, आमटी, भाजी असा बेत असतो. आपण एखाद्या सवाशणीला या दिवशी घरी जेवायला बोलवतो. तिसऱ्या दिवशी गौरींना दही भात, घावन, खीरपुरी असा हा नैवेद्य दाखवून निरोप देतात. गौरी आल्या म्हणजे महालक्ष्मी स्वतः आपल्या घरी आली अशी मान्यता आहे. त्यामुळे भाविकांकरता हा एक महत्वाचा सण आहे. राधा अष्टमी. भाद्रपदातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी म्हणजे राधा अष्टमी. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की राधाराणी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मथुरेतील बरसाना इथे झाला. ही अष्टमी कृष्ण जन्माष्टमीच्या 15 दिवसानंतर येते. या दिवशी बरेच भाविक व्रत करतात. विवाहित स्त्रिया संतती रक्षणासाठी व अखंड सौभाग्यासाठी उपवास व पूजा करतात. भारतातील राधाराणी मंदिरं या दिवशी सजवतात. आपण श्रीकृष्ण आणि राधाराणी या दोघांची पूजा या दिवशी करतो. भागवत सप्ताह. भाद्रपद शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीमद भागवत पुराणाचे पारायण केले जाते. भागवत पुराणातील कथांचे वाचन, निरूपण आणि कीर्तन केले जाते. असे म्हणतात की परीक्षित राजाने शुक्राचार्यांपासून या पुराणाचे 7 दिवस श्रवण केले. असे केल्यास त्यांना मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळाली. हे 7 दिवस पारायण वाचल्यास आपण देखील मृत्यूची भीती घालवू शकतो. पद्मा एकादशी. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पद्मा एकादशी असे म्हणतात. या दिवशी विष्णुदेवांची पूजा करतात व उपवास देखील असतो. वामन द्वादशी. वामन हा विष्णुदेवांचा 5वा अवतार. आपल्या वामन अवतारात बळीराजा यांच्याकडून विष्णुदेवांनी जमिनीचे 3 भाग मागितले. जिथे जिथे हा वामन अवतार आपले पाय ठेवेल ती जागा आता त्यांची अशी अट होती. तिसऱ्या वेळेस विष्णुदेवांनी आपले पाय सर्व विश्वावर ठेवले. असे केल्यास बळीराजाच्या हातातून राज्य गेले. बळीराजाने आपण केलेल्या अन्यायासाठी माफी मागितली. या दिवशी भाविक व्रत करतात व विष्णुदेवांची पूजा करतात. हा दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी. अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजे विष्णुदेवांची पूजा व अनंताचा व्रत करतात. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे म्हणून सतत 14 वर्ष 14 गाठी असलेला रेशमी दोरा विष्णुदेवांचे प्रतीक समजून त्याची पूजा करतात. आपले गेलेले राज्य आपल्याला परत मिळावे म्हणून श्रीकृष्णांनी पांडवांना हा व्रत करायला सांगितले होते असे एका लेखात वाचण्यास येते. हा दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्दशी. गणपती विसर्जन देखील याच दिवशी असते. आपल्या घरी आलेल्या बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपण त्यांचा निरोप घेतो.
भाविकांच्या मनात या दिवशी जरासे दुःख जाणवते, पण बाप्पा नेहमीच आपल्या पाठीशी असतात, त्यामुळे आपण फार दुःखी होण्याचे कारणच नाही. भाद्रपद पौर्णिमा. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी उमा महेश्वर व्रत पाळले जाते व सत्यनारायणाची पूजा करतात. या तिथीपासून पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष सुरू होतो. या दिवशी पवित्र नदी किंवा तलावात स्नान करणे महत्वाचे आहे. या दिवशी दानधर्म करावे असे म्हणतात. पितृपक्ष. भाद्रपदातील पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत म्हणजे कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. या काळात आपण आपल्या पूर्वजांचे भक्तिभावनेने स्मरण करतो. पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख समृद्धी देतात अशी मान्यता आहे. ज्या पूर्वजांनी आपले पालन पोषण केले, शिक्षण दिले, जग दाखवले, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे. आपण आज जे आहोत ते त्यांच्यामुळेच तर शक्य झाले. सर्वपित्री अमावस्या. पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. पितृपक्षात ज्या दिवशी आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला त्या दिवशीच्या तिथीला श्राद्ध केले जाते. मात्र ही तिथी आपल्याला काही कारणामुळे माहीत नसेल तर सर्वपित्री अमावस्येला तुम्ही हे श्राद्ध करू शकता. श्राद्ध एक धार्मिक विधी आहे ज्यात पितरांना अन्न आणि जल अर्पण केले जाते. तर असा आहे हा भाद्रपद महिना. श्रावणात येणाऱ्या सणांचा उत्साह हा भाद्रपद महिन्यात गणेश उत्सवामुळे राहतोच. परत एकदा घरातील मंडळी एकत्र येऊन सण उत्साहाने साजरा करतात आणि म्हणून पितृपक्ष या काळात कृतज्ञता व्यक्त करत असताना आपण आत्मचिंतन किंवा सेल्फ रिफ्लेक्शन देखील करू शकतो. अश्विन हा पुढचा महिना बरेच सण घेऊन येणारच आहे. त्याबद्दल जाणून घेऊया पुढच्या भागात. या महिन्यात येणाऱ्या सर्व सणांसाठी शुभेच्छा. धन्यवाद.